महाराष्ट्र राज्यातला एक व्यक्ती चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही हे नाही आहे। मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही। सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या। परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशियरी। एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्यावेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा। या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही, दुसरा एखादा आमच्यातला एखादा कोणी असता तर आर्टिकल 142 किंवा 140 लहान लहान गोष्टी आहेत, पण तुम्ही उल्लेख यासाठी केला की लोकांना कळलं पाहिजे। सीजेआई भूषण प्रश्न मराठीत सांगा सर। सीजेआई महाराष्ट्रात आले होते, भूषण गवई महाराष्ट्रात आले होते, त्यांचा योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही, कमिशनर चीफ सेक्रेटरी त्या ठिकाणी पोहोचले नाही, त्यामुळे भूषण गवईने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे। महाराष्ट्र सरकार चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या नाराजीकडे कसं बघतं, महसूल मंत्री म्हणून काय? विदर्भाचे भूषण, महाराष्ट्राचे भूषण आणि देशाचे भूषण भूषणजी गवई यांना सरन्यायाधीश पदावर नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण विदर्भ, नागपूर, महाराष्ट्र, अमरावती आनंदात आहे। पण काल अचानक ज्या पद्धतीने त्यांचा प्रोटोकॉल राज्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी निभवायला पाहिजे होता किंवा मेंटेन करायला पाहिजे होता किंवा त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होता, काहीतरी गल्लत झाली। पण मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी या गोष्टी दखल घेतली आहे। मी स्वतः माननीय गवई साहेबांशी रात्री बोलून त्यांनाही त्या ठिकाणी क्षमा मागितली आहे। शेवटी माननीय मुख्यमंत्री याची दखल घेतील आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी असं होणार नाही याची काळजी महाराष्ट्र सरकार